नमस्कार, मी सरिता दीक्षित। आज आपण करणार आहोत साबुदाणा बटाटा पापड। ते पण पाणी पापड आहे, पण छान लागतात। एवढा मोठा तो होतो, तर आपण तो बघणार आहोत। रात्री मी अर्धा किलो साबुदाणा भिजत टाकला होता गरम पाण्यामध्ये। पाणी धुवून घ्यायचा आणि बाकी जितकं साबुदाणा आहे तितका पाणी गरम करायचा। आपल्याला अंदाज येतो की आपला साबुदाणा किती भिजतो। नेहमीप्रमाणे आपल्याला माहीत असतं की बाबा किती साबुदाणा, एवढं पाणी टाकलं साबुदाणा भिजणार। तसं मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि आता तो चांगला छान भिजलेला आहे। दाखवतो मला, चला। हे बघा, रात्री मी चांगला भिजवला आहे साबुदाणा, किती छान झाला बघा। हे बघा, एकदम मऊसूत झाला। अर्धा किलोला 1 किलो बटाटे, ते पण छान शिजून घेतले। आता आपण ह्याचं दोन्ही मिक्सरमधून काढायचं। पहिले बटाटे सोलून घ्यायचे, मिक्सरमधून काढायचे। साबुदाणा बटाटे दोन्ही पण मिक्सरमधून काढायचे। खूप छान पापड होतात, चवीला पण खूप छान लागतात। ते नाही शिजवा लागत नाही, काही करत नाही, काही लागत नाही। फक्त रात्री गरम पाणी, चांगलं गरम पाणी टाकायचं त्याच्यात भिजवायला साबुदाणा। पहिले चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, नंतर गरम पाणी टाकायचं। गरम येतो, मस्त सोलला जातो। आता हे 1 किलो बटाटे घेतले, अर्धा किलो साबुदाणा, पाव किलो साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटे घ्यायचे। 1 किलो बटाटे घेतले। आता आपण हे मॅश करून घ्यायचं, मिक्सरमध्ये काढायचा आहे हा बटाटा। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटायचं आहे बटाटा आणि साबुदाणा। हे पाणी आहे, हे पाणी गरम करत, अंदाजे ठेवले पाणी, हे गरम करत ठेवायचं आणि त्याच्यात लागत टाकायचं। आपण थोडा बटाटा टाकायचा, दोन्ही मिक्स करायचं, थोडा बटाटा टाकायचं, लागत पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। तर मिक्सरमध्ये वाटून घेऊया, लागत गरम पाणी टाकायचं। हे बघा, हे असं मस्त बारीक पेस्ट करून घ्यायचं। थोडा साबुदाणा राहिला तरी चालेल, तो छान लागतो, मध्ये तळून दिसतो। आता आपण हे टोपात काढून घेऊया। साबुदाणा बटाटा मिक्स करून वाटायचा, मग सगळा मिक्स होतो तो आणि बारीक पिसला तो। थोडं गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं। मस्त बारीक वाटून झाले साबुदाणा बटाटा। तुम्ही लाल मिरची टाकली तरी चालेल, आणि हिरवी मिरची टाकते मी, छान लागतात ते तळून। हिरवी मिरची तळली की छान लागते, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। जास्त मीठ टाकायचं नाही, पण ते नंतर खारट होतात मग। आता त्याच्यामध्ये आपण लागत पाणी टाकायचं। आपला अंदाज बघायचा, पळी पापड कसे येतात। जास्त पातळ पण नाही पाहिजे, जास्त घट्ट पण नाही पाहिजे। नाही शिजवा लागत नाही, काय लागत, फक्त गरम पाण्याचा वापर करायचा। इतके छान पापड होतात नाही, तो मला मी तळून दाखवणार। अजून लागणार आहे पाणी। थोडं पाणी टाकावं लागेल, लागत पाणी टाकायचं याचं। आपल्याला अंदाज येतो की इतकं पाणी लागणार आहे म्हणून। आणि उकळतं पाणी टाकलं ना, त्याच्यामुळे पापड फुलतो मस्त। आता काही गरज लागणार नाही पाण्याची। जास्त पातळ पण मग ते तळाला लगेच करपतात, थोडेसे जाडसर ठेवायचं।
असं घट्ट वाटतं मला, थोडंसं पाणी टाकावंच लागेल. आता मस्त झालं. आता हे झालं आहे. आता आपण टेरेसवर जाऊ आणि पापड सुकत घालू. ऊन पण मस्त आलं आहे. चला जाऊया आता टेरेसवर. आता आपण टेरेसवर आलो आहे पापड टाकायला. हे प्लास्टिक आहे, त्या प्लास्टिकवर टाकायचं म्हणजे चिटकत नाही आणि व्यवस्थित निघतात. तूप लावून घेऊया जरासं. मस्त झालं बघा, एकदम छान. भरपूर पापड होतील त्याच्यामध्ये. छोटे छोटेच करायचे, कारण तो कढईमध्ये एकदम फुलून जाईल तो टाकल्याबरोबर.